जय शिवराय. माझं गडफ्रेम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गेलो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट उर्फ गोविंदगड किल्ल्यावर. किल्ल्यावरती जाण्यासाठी असा पायरी मार्ग बनवलेला हा पायरी मार्ग आपण किल्ल्याच्या महादरवाज्यापर्यंत घेऊन जातो. चिपळूणपासून 4 किमी अंतरावर असणारा हा छोटेखानी किल्ला वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या एका छोट्या टेकडीवर वसवलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून उंची 60 मीटर असून किल्ला 2 एकरात पसरलेला आहे. गोविंदगड किंवा गोवळकोट नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नाही, परंतु आदिलशाहीच्या काळात अरबी समुद्रावरून येणाऱ्या व्यापारी मार्गावर अंकुश बसवण्यासाठी चिपळूणचा गोवळकोटवर गोविंदगड हा किल्ला बांधला गेला असावा. किल्ल्याच्या तिन्ही बाजूस पाणी असून पूर्वी एक बाजूस खंदक होता. किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तरेला असून दुसरा दरवाजा पूर्वेला आहे. किल्ल्याची तटबंदी जाण्यास पायऱ्या असून तटबंदीचे भक्कम अवशेष. आपण 10-15 मिनिटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्याचा बुरुज जर दिसतो दरवाजापाशी येऊन पोहोचतो आपण. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्या बुरुजावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. इसवी सन 1660 ते 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चिपळूण कोट बांधल्यानंतर 1670 मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात मिळतो. औरंगजेबाच्या कोकणातील स्वारीच्या वेळी हा किल्ला मोगलांच्या ताब्यात, इसवी सन 1698 मध्ये सिद्दीच्या ताब्यात आला. 1730 ते 1733 या काळात गोवळकोटचा परिसर सिद्दीकडून जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले व ब्रह्मेंद्र स्वामी 1726 साली घडलेले हत्ती प्रकरण कारण ठरले. बुरुजावर आल्यानंतर आपल्याला 2 तोफा बघायला मिळतात. आपल्याला ही राज सदर बघायला मिळते. सदरच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याचं टाकं भेटतं बघा. पाण्याचं टाके बांधीव. टाक्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला सोन्याचा घाणा दिसतो. सोन्याच्या घाण्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला वाशिष्ठी नदीचे दर्शन होते. हा उत्तरेकडील महादरवाजा आहे.
याच्यातून आतमध्ये आल्यानंतर परत आपला एक छोटा पायरी मार्ग वरती आपल्याला जाण्यास मिळतं. इथून पण आपला पूर्ण वाशिष्ठी नदीचा परिसर दिसतो. आपल्याला एका लाईनीमध्ये इथे 10 तोफा बघायला मिळतात व आपल्याला 2 बुरुजावर दुसऱ्या बुरुजावर 14 तोफा एकूण बघायला मिळतात किल्ल्यावर. समोर दिसतं ते रेडगाई देवीचं मंदिर आहे. आपण आता मंदिराकडे जाऊ. पुढे आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा तलाव दिसतो.